मोबाईल जबरी चोरी करणारी टोळीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने सातपूर परिसरात राधाकृष्णनगर येथे ताब्यात घेऊन 4,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय। 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राधाकृष्णनगर सातपूर येथे चोरी केलेले मोबाईल फोन विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून रामनिवास सुंदरलाल निषाद राहणार भिवंडी व अजय अनिल देवकर राहणार सातपूर यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून सुरुवातीला 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। त्यांची अधिक माहिती घेऊन विचारपूस केली असता आरोपी त्यांनी सदर मोबाईल हे प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असायचा याबाबत कबुली दिली आहे। तसेच आरोपी अजय अनिल देवकर यांच्या घर झडतीतून 12 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले। त्यांच्याकडील मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण 4,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पुढील तपासासाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, बाळू शेळके, प्रेमचंद गांगुर्डे, गुलाब सोनार, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, किरण अहिरराव, मनोहर शिंदे, नितीन फुलमाळी, मनोज परदेशी, महेश खांडबहाले, तेजस मध्ये, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।